बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजेंद्र लोढा विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। लोढा ग्रुपची 85 कोटींची फसवणूक केल्याचं FIR मध्ये नमूद आहे। अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। तर मंत्री मंगल प्रभात लोढांचे सुपुत्र आहेत अभिषेक लोढा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राजेंद्र लोढा विरोधात करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर लोढा ग्रुपची 85 कोटींची फसवणूक केल्याचंही FIR मध्ये नमूद आहे। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे आणि पुढे नेमकं काय होऊ शकतं? आता या सगळ्या विषयामध्ये अत्यंत महत्त्वाची तरतूद जी कायद्यानुसार जर का बघितली तर त्यांना अटक होणार एवढं निश्चित आहे। अर्थात अटकपूर्व जामिनासाठी राजेंद्र लोढा हे कोर्टात जाऊ शकतात, पण या सगळ्या विषयामध्ये नुसता आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक गबन नाहीये, तर जीवे मारण्याची धमकी जी आहे ना, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे 2 सिरियस ऑफेन्स याच्यात झालेले आहेत। आणि सुसाईड बॉम्बर अशा प्रकारचा उल्लेख करून जर का हा FIR मध्ये असलेला उल्लेख जो आहे, हा FIR मध्ये असलेला उल्लेख हा अत्यंत घातक आपल्याला नक्की म्हणू शकतो। आणि याचं जे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आहे ते व्हावं, याकरता हा गुन्हा लवकरच CID कडे सुद्धा जाऊ शकतो। ही सुद्धा एक आता आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची माहिती आता मिळालेली आहे, आता आपण लगेच सांगूया। राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आलेली आहे। बरोबर आहे, म्हणजे ही आताची अपडेट म्हणता येईल। प्रशांत, तुम्ही आता सांगितलं होतं की अटक होऊ शकते आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केल्याचं दिसतंय। अटक करून त्यांना कोर्टात करण्यात आलं। आणखी त्यांना 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोर्ट। अत्यंत महत्त्वाची घडामोड आता याच्यात आली आहे। हा सगळा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। क्राईम ब्रांचने त्यांना अटक केली आहे आणि क्राईम ब्रांचने अटक केल्यानंतर कोर्टात हजर केलं, किला कोर्टात, आणि किला कोर्टाने आत्ताच त्यांना 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे खुलासे या दरम्यान होऊ शकतात। ज्या पद्धतीनं 85 कोटी रुपयाचा गैरव्यवहार केलाय आणि ज्या त्यांनी धमकी दिल्यात, त्या धमकीचे जे पुरावे आहेत ते सुद्धा या काळामध्ये टेक्निकल पुरावे सुद्धा हस्तगत केले जाणार आहे। आणि हा नक्कीच राजेंद्र लोढा यांच्या अडचणीत हा वाढ आहे। पण एकीकडे जर का आपण बघितलं तर दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण याच्यात आहे की हा मंगल प्रभात लोढा जे मंत्री आहे, आपल्याला माहिती आहे की त्यांच्या 2 मुलांमध्ये असलेला कौटुंबिक संपत्तीवरनं वाद हा ऑलरेडी हायकोर्टात खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या केसेस सुनावणी झाल्या आहेत। आणि त्याच दरम्यान राजेंद्र लोढा यांचे प्रकरण समोर आलं। मंगल प्रभात लोढा जरी मंत्री असले तरी त्यांच्या कुटुंबामध्ये सगळंच काही ऑलबेल नाहीये, हे अत्यंत स्पष्ट होतंय। धक्कादायक गोष्टींचे खुलासे 23 तारखेपर्यंतच्या कस्टडीत येणार एवढं निश्चित। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। भिवंडी शहर हे देशातील कापड निर्मितीचं शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरामध्ये सुमारे 5 लाख यंत्रमाग आहेत। प्रत्येक यंत्रमागावर दररोज 50 ते 80 मीटर कापड तयार केलं जातं। तयार होणारं 7% कापड विविध राज्यांमध्ये तसंच परदेशातही निर्यात केलं जातं। त्यामुळे लाखो कामगार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कारखान्यांवर अवलंबून आहेत। मात्र यंत्रमाग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भिवंडीमधील कापड उद्योगाला घरघर लागली आहे। वाढते वीज दर, कामगारांची वाढती मजुरी आणि अमेरिकेनं लावलेल्या 50% टॅरिफमुळे भिवंडीमधील पावरलूम व्यवसाय अडचणीत सापडला। एकेकाळी भिवंडी इंडियाचे लिटिल मँचेस्टर म्हणून ओळखले जायचं, तर आज याची परिस्थिती अशी झाली आहे की एकदम डबघाईला आलेला आहे हा उद्योग। कारण की सरकारचं जे धोरण होतं की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया याला बढावा द्यायचा, पण त्या धोरणाकडे दुर्लक्ष होत चाललंय। आज बाहेरनं जो माल इकडे आयात होतोय तो एवढा स्वस्त दरात विकला जातोय की त्याच्या समोर आपला जो कपडा आहे तो खूप कमी दरात विकला जातो। भिवंडी में जो भी कपड़ा बनता है पावरलूम का ऊपर, इसमें से 65% तो एक्सपोर्ट होता है, बाहर देश जाता है। अभी अमेरिका ने जो टैरिफ लगाया उससे 100 रुपये मीटर बिकने वाला अब 50% जो टैरिफ लगाया तो 150 रुपये मीटर बिकेगा। अपन को चाइना और वियतनाम, बांग्लादेश से इतना टक्कर है, यानी बहुत कंपटीशन है, तो फिर अपना माल कोई खरीदेगा नहीं। टेक्सटाइल पॉलिसी के लिए पहले जो सरकार थी उन्होंने टेक्सटाइल पॉलिसी लाई थी, लेकिन इसमें भ्रष्टाचार भी हुआ, उसका भी कोई पूछने वाला नहीं है। फिर नए तरीके से पॉलिसी लाने वाला भी कोई नहीं है। इसके लिए हम लोग भिवंडी कर इतने ही चाहते हैं, हमको भिवंडी बचाना है तो हमको टेक्सटाइल पॉलिसी के तहत प्लेन लूम के लिए कुछ ना कुछ नियोजन करना चाहिए। मैं वही आशा रखता हूँ।
पाहूयात पुढची बातमी. पाणंद रस्त्यावर मुरुम टाकायला महसूल विभागानं परवानगी दिली आहे. पोलीस आयुक्त साहेब सोलापूरला कळवा असं दादा म्हणतायत. हेच बावनकुळे साहेब महिनाभर आधी केलं असतं तर कशाला माझा एवढा गवगवा झाला असता. सोलापुरात पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कुर्डू गावात कारवाई केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांच्यातील संभाषण व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर आता अजित पवारांची ही मिश्किल अशी प्रतिक्रिया समोर आली आहे. तर पाणंद रस्त्यावर मुरुम टाकायला महसूल विभागाची परवानगी आहे आणि तेच मुरुम टाकण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत ते गेलेले होते. त्यावेळेला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी रोखलं आणि त्यामुळे कुठेतरी गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण अजित पवार देत आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. हेच महिनाभरापूर्वी केलं असतं, जी परवानगी आहे ते सांगितलं असतं आणि तहसीलदारांना याविषयी सांगितलं असतं तर कदाचित मला त्यांना सुनावण्याची वेळ आली नसती असंच काहीसं म्हणण्याचा प्रयत्न अजित पवार करताना दिसत आहेत. पोलीस आयुक्त साहेब सोलापूरला कळवा ही माहिती हेच महिनाभरापूर्वी केलं असतं तर एवढा गवगवा माझा झाला नसता असं अजित पवार म्हणाले.